पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात. कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम. विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आणि जोरदार घोषणाबाजी. पहिल्याच दिवशी विधान परिषद 3 वेळा तहकूब. दर 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ पर्वाचं उद्या नाशिकमध्ये होणार ध्वजारोहण. ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये निघाली धर्मध्वजाची शाही मिरवणूक. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची जय्यत तयारी सुरू. शाही मिरवणुकीत वाटला जाणार 5501 किलोचा लाडू. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्यानं मराठवाड्यात चिंतेचं वातावरण. जायकवाडी धरणात केवळ 1% पाणीसाठा शिल्लक. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम उत्साहात. 355 वर्षांपूर्वीच्या पावनखिंड रणसंग्रामाच्या रोमहर्षक इतिहासाला उजाळा. आणि अमळनेरमध्ये मंगल कार्यालयाला मिळालं थिएटरचं रूप. अहिराणी भाषेतल्या मोल या सिनेमाला थिएटर न मिळाल्यानं निर्मात्याने मंगल कार्यालयात केला रिलीज. नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिल्यांदा बातमी पाहणार आहोत ती सिंहस्थ कुंभमेळ्याची. उद्या ध्वजारोहणानंतर सिंहस्थ पर्वाला सुरुवात होणार आहे. या ध्वजारोहणाकरिता खास दोन ध्वज जे आहेत ते तयार करण्यात आले. एक ध्वज हा गंगा गोदावरी मंदिराजवळ आणि दुसरा ध्वज हा मुख्य सिंहस्थ स्तंभावर उभारण्यात येणार आहे. आता या क्षणाला आपण आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये. त्र्यंबकेश्वरमध्ये आता ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला मिरवणूक निघाल्याचं बघतोय आपण ध्वजाचं. या रथामध्ये ध्वज ठेवलेला आहे. आपल्याबरोबर इथले पुरोहित देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. अध्यक्ष आहेत पुरोहित संघाचे शिकरे गुरुजी. पहिले तर आपण आपला ध्वज बघूयात की ध्वज कशा पद्धतीचा आहे. आपण पाहू शकतो, आता ध्वज पाहूयात. आणि या ध्वजमध्ये आपण पाहू शकतो की हा ध्वज जो आहे, हाच ध्वज म्हणजे जो ताम्र पटामध्ये तयार करण्यात, पंचधातूत तयार करण्यात आलेला आहे. आणि हा ध्वज जो आता आपण रथामध्ये बघतोय तो ठेवण्यात आलेला आहे. आणि याची मिरवणूक अख्ख्या त्र्यंबकमध्ये आता या क्षणाला काढण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रमुख आखाड्याचे महंत देखील याच्यामध्ये दिसत आहेत. याच्यामध्ये आपल्याला नरेंद्रगिरी महाराज दिसत आहेत, जे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे हरिगिरी महाराज देखील आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्रगिरी महाराज, ते पण आपल्या बरोबर आहेत. आणि ह्या ताम्र ध्वजाची आता वाजत गाजत मिरवणूक निघालेली आहे. आपल्याबरोबर पुरोहित संघाचे अध्यक्ष शिकरे गुरुजी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. शिकरे गुरुजी, काय आपण याचं महत्व सांगाल, खास करून ध्वजाचं? ध्वजाचं असं महत्व आहे, सिंहे गुरुस्तथा भानु चंद्र चंद्र खेस्तथा गोदावर्यां तदा कुंभे जायते वनिमंडले. सिंहस्थ कुंभमेळ्याचा मूळ गाभा, मूळ उद्देश, आत्मा हाच आहे की ज्या वेळेला गुरु सिंह राशीत सूर्यचंद्रासह येतो त्यावेळेला त्र्यंबकेश्वरी कुंभमेळ्याचा पहिला महत्वाचा महापर्वकाल असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बाकीच्या भूतलावरील सर्व नद्या, तीर्थ, देवता, सरोवर यांचं आगमन आपल्या शुद्धतेसाठी त्र्यंबक नगरीत होतं. आणि त्या सर्व नद्या, तीर्थ, पवित्र देवता, साधू, संत, महंत, आचार्य, महामंडलेश्वर, भाविक यांचं स्वागत म्हणजे ध्वजापर्व आहे. आणि हा ध्वज कुठून तयार करून आणण्यात आलेला आहे आणि याच्यावरती जे आपल्याला वेगवेगळ्या प्रतिकृती दिसतात त्याच्याबद्दल जरा सांगा आपण. या ध्वजावर मी आता सांगितल्याप्रमाणे सिंह हे गुरु म्हणजे सिंहावर गुरु, सूर्य आणि चंद्र यांच्या एकत्रित प्रतिमा आहेत. आपलं विश्व जे आहे ते 10 दिशांनी व्यापलेलं आहे. आपलं अवकाश हे 12 राशींनी व्यापलेलं आहे. या सर्वांचा उल्लेख हा या ध्वजावर आम्ही केलेला आहे. या ध्वजाची संकल्पना ही जयंत बाळकृष्ण शिकरे पुरोहित संघ अध्यक्ष त्र्यंबकेश्वर विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान यांची आहे. आणि या ध्वजाला आर्थिक सहकार्य ज्यांनी केलंय ती कैलास नागरी पतसंस्था यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केल्यामुळे आम्ही हा ध्वज बनवू शकलो. एवढा मोठा ध्वज बांधण्याची आर्थिक ताकद आमच्यात नव्हती.
यांच्या सहकार्यामुळे हे घडले. अगदी आपल्या हाताने आपण दाखवाल का की याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रतिकृती आहेत? आपण पाहू शकतो की आपल्याला खुद्द पुरोहित संघाचे अध्यक्ष शिकरे गुरुजीच आपल्याला दाखवत आहेत की याच्यावरती कोणकोणत्या आपल्याला प्रतिकृती दिसत आहेत. हा चंद्र आहे, हा गुरु आहे, तिथे सूर्य आहे, यांच्या मागे सिंह आहे, दश दिशा आहेत. या ठिकाणी या ज्या घंट्या आम्ही लावलेल्या आहेत, या घंट्या 12 राशींचं अवकाशाचं प्रतीक म्हणून आम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहिलं की ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला आता ही ध्वजाची मिरवणूक काढण्यात आलेली खास अशी मिरवणूक आहे जी त्र्यंबकेश्वरमध्ये आता सगळेच जण अनुभवत आहेत. दरम्यान कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आणि जवळपास सुरक्षेसाठी 22,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे. उद्या सकाळी 6:15 वाजता 6:15 पुरोहित संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरला दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हे ध्वजारोहण होणार आहे. त्र्यंबकेश्वरसाठी केंद्रीय मंत्री गृहमंत्री राजनाथ सिंगजी या ठिकाणी येणार आहेत. जी पर्वणी शाही स्नान आहे हे सप्टेंबर एंडपर्यंत त्या ठिकाणी आहे आणि या काळामध्ये जवळपास 5 कोटी श्रद्धाळू या ठिकाणी या 3 महिन्यामध्ये येऊन जातील. ही सगळी व्यवस्था मी चोखपणे ठेवलेली आहे. जवळजवळ 21-22 हजार पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. सगळ्या ठिकाणी प्रत्येक गल्लीवर रस्त्यावर CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्ही नजर ठेवून आहोत. बाजूला मिलिटरीचा कॅम्प आहे देवळालीला. कुंभमेळ्याच्या बातमीनंतर वळूया पुढच्या बातमीकडे. छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरून सिद्धी जोहारच्या वेढ्यातून गनिमी कावा करून सुटले होते. 12 जुलै 1660 रोजी शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले होते. पण महाराज आणि त्यांचे मावळे ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गावरून दरवर्षी एक मोहीम आखली जाते. शेकडो तरुण तरुणी या मोहिमेमध्ये सहभागी होतात. यंदाही ही मोहीम सुरू झाली असून त्याबद्दलच अधिक माहिती सांगतोय आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर. पन्हाळा पावनखिंड या मोहिमेला यंदा देखील उत्साहानं सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय शेकडो जे तरुण आहेत कोल्हापूरमधले ते या पावनखिंडीच्या या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत आणि आपण बघतो युवराज संभाजीराजे छत्रपती हे देखील स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं सगळे हे तरुण छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. दरवर्षी ही मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेमध्ये अशा प्रकारे आपण बघतोय दरवर्षी ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. महिला देखील असतील किंवा महाविद्यालयीन युवती असतील या देखील युवती मोठ्या संख्येनं दरवर्षी या मोहिमेमध्ये सहभागी होतात. एक इतिहास जपण्यासाठी इतिहासाची आठवण आपल्याला यावी, इतिहास जपला जावा यासाठी प्रयत्न केला जातो आणि ही मोहीम राबवली जाते. त्यामुळे यंदाची देखील मोहीम ही अतिशय उत्साहानं सुरू झालेली आहे. गरबात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेमध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत देखील सहभागी झाले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल. एकतर पन्हाळगडावरून शिवाजी महाराज सिद्धीजवळच्या वेढ्यातून सुटले होते. आज ही पावनखिंडची ही जी मोहीम आहे ही आजही सुरू असते. शेकडो तरुण सहभागी होतात, शिवभक्त सहभागी होतात. काय नेमका इतिहास आहे? शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वध महाराजांनी केला 10 नोव्हेंबर 1659 आणि अवघ्या 18व्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 महाराजांनी दक्कन दौलत असणारा, आदिलशाचं नाक असणारा, उपराजधानी असणारा किल्ला जिंकून घेतला पन्हाळगड आणि आदिलशाहानं मग सिद्धी जोहारला सलाबत खान हा किताब देऊन त्या वेड्यामध्ये वेढा घालायला लावलं. वेढा त्याने एवढा करकजून आवळून बांधलेला होता की शिवभारतकारांनी म्हणजे जे पहिले इतिहासकार आहेत शिवाजी महाराजांचे सूर्यवंशमध्ये ते शिवभारतकारांनी असं लिहिलंय की पिपिलिका सुद्धा म्हणजे मुंगी सुद्धा वेड्यातून आत बाहेर जाऊ शकत नव्हती, एवढा मजबूत वेढा होता. आणि अशा मजबूत वेड्यातून शिवाजी महाराज 13 जुलै 1659 रोजी रात्रीच्या पहिल्या प्रहरी पन्हाळगडातून 600 पदाती घेऊन बाहेर पडले आणि इथून ते विशाळगडाच्या मार्गाला गेले. तोच हा ऐतिहासिक मार्ग आहे आणि आज 350 वर्ष झाली तरी पण त्या जो रोमहर्षक इतिहास आहे त्याची आठवणी जागृत करण्यासाठी अनेक मोहिमा या मार्गावरनं निघतात. 12-13 जुलै संपूर्ण जुलै महिन्यामध्ये हे सगळं चालू असतं. मला
मला सांगा इतका जो वेढा होता सिद्धी तो भेदून शिवाजी महाराज गेले. आज या वेळेला म्हणजे आज या मार्गावरून बघितलं तर जंगल लागतं, खडतर रस्ता आहे, दगडं लागतात, दगडगोटे लागतात. त्यावेळेचा मार्ग असा होता, कसं शक्य झालं असेल असं वाटतंय? शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला ही एक जगाच्या इतिहासातली सुटका करून घेण्याची फार मोठी मोहीम आहे. म्हणजे खूप कमी अशा कुठल्या तर राजानं किंवा सेनापती युद्धशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर शिवाजी महाराज पनागडावर अडकलेले होते. विशाळगड महाराजांच्या ताब्यात होता आणि महाराजांनी काय केलं की महाराजांचं हेर खातं हे खूप प्रचंड ताकदीचं होतं. त्या हेर खात्यानं काय केलं की शिवाजी महाराजांना पनागडावरून विशाळगडावर निसटून जाण्याचा जो प्राचीन मार्ग होता, म्हणजे हे सगळं शिवभारतकारांनी लिहून ठेवलंय. प्राचीन मार्ग जो आहे विशाळगडावरून पन्हाळ्यावर येण्याचा, तो हेराने परत शोधून काढला. म्हणजे मलकापूर नावाचं शहर वसवल्यामुळं आदिलशहानं हा जो प्राचीन मार्ग विस्मरणात गेलेला होता, तो मार्ग महाराजांच्या हेराने शोधून काढला आणि त्या मार्गातून महाराज परत गेलेले आहेत. आणि तो प्राचीन मार्ग म्हणजे हा जो व्यापारी मार्ग होता, प्राचीन मार्ग होता. इतिहासातली जी साधनं सांगतात, बांदल तक्रीर आहे, काही बकरी आहेत, शिवभारत आहे, ह्याच्यामध्ये अशी नोंद आहे की सूर्योदयाच्या वेळेला महाराज त्या पांडवपाण्याच्या ठिकाणी पोहोचले आणि तिथून विशाळगड आत्ताच्या भाषेत बोलायचं तर 18 किलोमीटर आहे. महाराजांना तेवढा वेळ देणं, वेढा फोडून काढायसाठी सुद्धा वेळ पाहिजे होता महाराजांना. तेवढा वेळ द्यायचं काम 600 पदाती घेऊन महाराज बाहेर पडले होते. निम्मे पदाती त्यांनी तिथं ठेवले असतील, बाजीप्रभू रायजी नाईक आणि इथेची खाते वगैरे या सगळ्या मंडळींच्या बरोबर. आणि तिथून महाराज जे गेले ते विशाळगडावर जवळजवळ संध्याकाळ झाली महाराजांना पोहोचायला. म्हणजे बकरीतले जे उल्लेख आहेत की तेवढा वेळ सुद्धा लागतो, कारण 18 किलोमीटरचा तो परिसर पट्टा आहे सगळा. आणि त्याचबरोबर विशाळगडाला सुद्धा वेढा होता, तो फोडून, शत्रूचा वेढा फोडून गडावर महाराजांना जायचं. ह्या सगळा वेळ तो त्या 300 मावळ्यांनी दिला. त्या 300 मावळ्यांपैकी खूप कमी मावळे त्या ठिकाणी जिवंत राहिले असतील, बाकी सगळे धारातीर्थी पडले. आणि त्याच्यामुळं पांढरं पाण्याचा पावन खिंडीचं महत्त्व, जसं थर्मोपिलची खिंड ग्रीक इतिहासातली ओळखली जाते, त्याच्यापेक्षा जास्त हिंदुस्थानच्या इतिहासातल्या या लढाईला आणि त्या पांढरं पाण्याच्या आणि पावनखिंडीच्या युद्धाला. धन्यवाद IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय की ज्वलंत इतिहास जो आहे या पावनखिंडीचा, हाच इतिहास इंद्रजित सावंत यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पहा फक्त IBN लोकमत. राज्यभरामध्ये पाऊस नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जायकवाडी धरणातल्या पाण्याच्या साठ्याचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी. मराठवाड्यावर गेल्या 10 ते 15 दिवस पाऊस पडला नसल्यामुळं गंभीर समस्या निर्माण झाल्यात. खरीप हातचा जातो की काय, दुबार पेरणी करावी लागते की काय अशी भीती आहे. आणि मराठवाड्यातील पाण्याचे स्टॉकही झपाट्याने कमी होत आहेत. मी जायकवाडीच्या धरणावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो केवळ 1% उपयुक्त पाणी साठा आहे. आणि त्यामुळं हा पाणी साठा जास्तीत जास्त 2 ते 3 महिने चालेल. जर पाऊस नाही पडला या ठिकाणी तर खूप मोठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. कारण जायकवाडी हे मराठवाड्याचं जीवनदायी म्हणून हे धरण ओळखलं जातं. कारण जायकवाडीवर पूर्ण मराठवाडा, मोठे मोठे शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा या ठिकाणाहून पुरवठा होतो. आणि एकंदरीतच मागच्या जून महिन्यामध्ये या ठिकाणी जवळपास 7 ते 8% पाणी साठा होता. मात्र यंदा जूनमध्ये केवळ 1% पाणी साठा आहे. माझ्यासोबत अधिकारी आहेत चव्हाण साहेब आणि दाभाडे साहेब. चव्हाण साहेब, किती पाण्याचा स्टॉक आहे आपला? सध्या आता ह्या धरणामध्ये 1% पाणीसाठा शिल्लक आहे व तो आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस आपल्याला तो पाणीसाठा पुरू शकतो. जर समजा पाऊस आपल्याकडे नाही पडला, पाणलोट क्षेत्रामध्ये पडला तर आपल्याकडे पाणी येईल, तर आपल्याकडे पाणी येऊ शकतं. आणि याआधी आपल्याकडे जो जून महिन्यात जो पाऊस पडला त्यामध्ये आपल्याला धरण जवळपास 1% साठा वाढला होता. पण आता ह्या जेव्हा पाण्याने उघडकी दिली त्यावेळेस परत तो आता धरण आपण सध्या 1%वर आलेलं आहे. आता 1%वर आलेलं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी 1% पाणी साठा आहे. मराठवाड्यासाठी ही खूप चिंतेची बाब आहे. हा 1% साठा जो पाणी आहे फक्त ते फक्त पिणे आणि इंडस्ट्रीसाठी ठेवलेला आहे. शेतीसाठी यातून पाणी पुरवठा होऊ शकत नाही. आणि जर 10-12 दिवसात हा 1% पाणी साठा संपला तर उपयुक्त जलसाठा जायकवाडीतला संपून जाईल. डेड वॉटरवर हे धरण येईल. आणि जर समजा या 4-5 दिवसात पाऊस पडेल अशा पद्धतीचा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र पाऊस काय पडत नाही, ढग येतात मात्र पाऊस पडत नाही अशा परिस्थिती आहे.
दुबार खरीपाची पेरणी होण्याची शक्यता आहे आणि हा जर पाणी स्टॉक संपला तर मराठवाड्यासमोर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, पैठण. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. मराठी सिनेमा आणि प्राईम टाइम हा विषय 2 महिन्यांपूर्वी गाजला होता. त्यानंतर जुलै महिन्यातच एका आठवड्यामध्ये 3 मराठी सिनेमे रिलीज झाल्यामुळे सर्वांना मल्टिप्लेक्स हवे होते तेवढे स्क्रीन मिळाले नाहीत. अंमळनेरमध्ये हीच अडचण सोडवण्यासाठी अहिराणी सिनेमाच्या निर्मात्यानं सॉलिड आयडिया शोधून काढली. खानदेशातील अहिराणी भाषेतल्या मोल या सिनेमाला अंमळनेरमध्ये थिएटर मिळालं नाही, म्हणून त्यांनी एका मंगल कार्यालयाला थिएटरचं रूप देऊन टाकलं आणि आपला सिनेमा इथल्या मराठा मंगल कार्यालयामध्ये रिलीज केला. या काही महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN.